मित्रांनो, आपण या प्लॉटला जर्मिनेशन पॉवर हे प्रोडक्ट आज सोडतोय. इथं या प्लॉटला साधारण 5 जून रोजीची लागवड आहे. म्हणजे साधारण 15 दिवस या प्लॉटला लागवड करून झालेली आहे. आणि कुठंतरी एक दोन असे कोंब या ठिकाणी या प्लॉटवर दिसत आहे. तर याच्यामध्ये आपण एक 5-6 दिवसानंतर व्हिडिओ घेऊ की याच्यामध्ये काय फरक झाला जर्मिनेशन पॉवर आपण इथं ह्या प्लॉटला दिल्याच्या नंतर. कारण आता कुठंच काही दिसत नाही उगवण. हे एक दोन कोंब असे कुठंतरी चमकत आहे समजा. याचं मुख्य कार्य असं आहे, कधी कधी काय होतं, जमिनीमधून ज्यावेळेस आपण बेणं काढतो त्यावेळेस त्याची परिपक्वता व्यवस्थित नसणं किंवा उगवणीच्या काळामध्ये झाड ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये ॲब्सिसिक ॲसिड तयार करतं, जेणेकरून शेंड्याकडं त्याचं जे अन्नद्रव्याचं वहन आहे ते शेंड्याकडं न जाता खाली कंदात त्याची जास्त साठवणूक व्हावं अन्नद्रव्याची. म्हणून कार्बोहायड्रेट आणि स्टार्च कंदामध्ये जास्त साठवण होण्यासाठी शेवटच्या काळामध्ये झाड हे ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण थोडंसं वाढवतो. परंतु ते जर प्रमाण लागवडीच्या वेळेस सुद्धा त्याचे ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण जर खूप राहिलं तर त्यावेळेस सुद्धा आपलं डोळे निघायला खूप त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो किंवा जर्मिनेशन खूप उशिरा होतो. तसंच कवळं बेणं म्हणजे अपरिपक्व बेणं किंवा खूप टेम्परेचर, आता आपण महाराष्ट्रभर बघतो की यावर्षी जर्मिनेशनचे खूप प्रॉब्लेम महाराष्ट्रावर दिसून येते. तर तसं सुद्धा जर काही प्रॉब्लेम असला तर आपल्याला जर्मिनेशन व्यवस्थित होत नाही. तर या सगळ्या समस्या जे याच्यातून या सगळ्या समस्येतून कंदाला डोळे काढून डॉर्मन्सी स्टेज तुटण्यासाठी किंवा सुप्तावस्था मोडण्यासाठी आपलं जर्मिनेशन पॉवर हे खूप चांगलं काम करतं. मित्रांनो, आता एक 5-6 दिवसानंतर याच्यामध्ये आपण व्हिडिओ घेऊ आणि नेमकं काय बदल याच्यामध्ये झालेला आहे ते तुम्हाला नक्की दाखवू. तुम्ही सुद्धा तुम्हाला जर समजा जर्मिनेशन फास्ट करायचं असेल तर आपलं जर्मिनेशन पॉवर हे प्रोडक्ट नक्की एकरी 5 किलो वाटतं. त्याच्यामुळे खूप जोमदार अशी आपल्याला उगवण शक्ती त्या ठिकाणी मिळते. धन्यवाद.